येत आहे कमेंट आता. फक्त फॉलोअर्स दिसतात की काय कमेंट बघा, करून बघा, काय बोलायचं नसलं तर हाय करून बघा. का बरं येत नाही कमेंट? तुम्ही करत नाही का? येतच नाहीये. माझे फॉलोअर्स आहेत ते येत आहे. मला तर कमेंटच दिसत नाही तुमची एक पण. काय करायला लागेल? एक मिनिट बघा तुम्ही काय करू. काय करू? जेवढे फॉलो आहे मी फॉलो केलेले तेवढे दिसत आहे मला, बाकीचे कोणाचीच कमेंट दिसत नाही. मी बंद चालू करून पाहतो काय होते. मेसेज खूप छान छान येत आहे मला, बाकी कमेंट दिसत नाहीये. ऑन ऑफ करून पाहतो. नाही नाही, मी ऑफ नाही केला. मी सेटिंग मधून ऑन ऑफ सगळं करून पाहिलंय. इंस्टाग्राम पण माझं अपडेटेड आहे, असं काही नाही अपडेट नाही वगैरे. हा, आता लाईव्ह नंतर मी थोडा वेळ फोन चालू ठेवत असतो. तर काय होतं, मागच्या वेळेस बऱ्याच जणांचा गैरसमज झाला. आता मला काय होतं, काही इंस्टाग्राम कॉल येतात, काही व्हॉट्सअप कॉल येतात, काही असे व्हॉइस कॉल येतात. आता प्रत्येकाचा उचलणं शक्य होत नाही. मग काही न वाटतं हा फक्त बोलतो की नंबर चालू केला आणि फोन उचलत नाही, तर काही भडकतात, शिवाय देतात मला. तर काय तसं काही करू नका. मी फोन उचलतोय बऱ्याच जणांचे, पण आता सगळ्यांचेच फोन येतात, काही कळतच नाही कोणाचं काय उचला. तर त्याच्यातून नाही उचलणं होत असेल तर माफ करा, पण काही गैरसमज करून घेऊ नका. कोणाला काय राग असत तर तसं काही इनबॉक्स मध्ये शिवी देऊन पण तसं व्यक्त करू शकता, तसं काही नाहीये. म्हणजे ते पण वेलकम आहे, असं काही नाही. पण उचलण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही विचारून बघा. बऱ्याच जणांशी बोलणं झालंय मागचं. मी जवळपास 150 ते 200 कॉल अटेंड केलेत मागच्या वेळेस पण. पण मी पण आता लाईव्ह मध्ये बराच वेळ बोलून बोलून मी पण थकतो. आता कधी कधी काय काय बोलणार आहे असं नाही. त्यामुळे त्या पण गोष्टी, पण बऱ्यापैकी मी उचलून बोलण्याचा प्रयत्न करतो, पण ते नाही बोलणं होत सगळ्यासोबत. तर मग कोणाला जर नाही उचलणं गेला, कोणाला किंवा काय राग असेल तर व्यक्त करून घ्यायचा, शिवाय बिव्या देऊन व्यक्त करून घ्यायचा, काय मोकळा करून टाकायचं, म्हणून काय टेन्शन नाही घ्यायचं. फक्त स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा. मी तुमची सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. एखाद्याला खूपच राग आला तर मस्त शिवाय फोन करून शिवाय देऊन ठेवून द्यायचा फोन आणि आरामात झोपून जायचं. पण मनात काही ठेवायचं नाही. काय होतं, शेवटी काय होतं, माणूस आहे. आज कोण आहे, उद्या त्याला कोण जिवंत राहील काही सांगू शकत नाही. त्यामुळे आताच मन मोकळं करून घेतो, मनात काही ठेवायचं नाही. उद्या मी राहतोय, तुम्ही राहतायत, नाही सांगू शकत कोणी कोणाला. त्यामुळे काय कोणाच्या मनात असं काय बोलून घेणं, चांगलं वाईट सगळं, पण संवाद चालू ठेवावं, एवढं म्हणणे माझं. मी स्वतः ऑफिसला राहणार आहे. तुमचे पैसे आज भेटतील, उद्या भेटतील, काहीचे 15 दिवसांनी भेटतील, काय भेटतील भेटतील. माझ्याकडनं वाटलं की चला माझे पैसे लवकर द्या ना, त्याला बोलून येऊ, शिवी देऊन येऊ, तरी यायचं, शिवी देऊन जायचं, बोलून जायचं. पण मनाची शांती करून घ्यायची, मनात काही ठेवायचं नाही. मी तुम्हाला काही केलं तर हसूनच बोलणार, एवढंच रिप्लाय तुम्हाला माझ्याकडनं भेटणार बस. काही कमेंट तर नाही दिसत मला, आता काय करणार. मेसेज दिसतात आलेले वरतून, कमेंट नोटिफिकेशन सगळे दिसतात. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, उपयोग नाही. मला कळत नाही बरं का इंस्टाग्राम मधलं जास्त काही, पण तिथपर्यंत मला माहिती काहीतरी प्रॉब्लेमच आहे, असं काही नसतं. कमेंट दिसत नाही वगैरे. आणि खूप खरंच म्हणजे असं फक्त वेळ काढण्यापुरतं बोलतोय, तोंडापुरतं बोलतोय असं काही नाहीये.
एवढा विश्वास कोणी कोणावर ठेवत पण नाही आणि एवढा संयम पण कोणी ठेवत नाही. तुम्ही जे माझ्यासाठी आज केलं हे उपकाराची परतफेड मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत करायचा प्रयत्न करेन. हे बघा, पैसे देऊन कोणाचे उपकार, काही गोष्टीची किंमत पैशात कधीच नसते. आज मी तुमचे पैसे बी पूर्ण दिले तर मी तुमच्यावर उपकार करते. तुम्ही जो संयम आणि विश्वास माझ्यावर दाखवलाय, हा विश्वास कमवायला कोणी काही केलं तर नाही कमवू शकत. तो जीव मी कमावला, त्यामुळे मला आता काहीच कमवायचा काही हेच नाहीये, अपेक्षाच नाहीये. त्यामुळे हा विश्वास कमावला हेच खूप झालं. हे सगळं काय एवढ्या लोकांची कनेक्टिव्हिटी, आज मला तुम्ही कुठे गेले तर माझ्यासाठी उभं राहणार आहेत, माझा 2 शब्द बोलणार आहे, मला तुम्ही कुठे भेटलं, एक कप चहा पाजला तरी माझ्यासाठी खूप आहे. तुमचं अकाउंट प्रायव्हेट आहे? नाही, माझं अकाउंट प्रायव्हेट नाही ना. एक नाही, मी सेटिंग मध्ये जाऊन पाहतो प्रायव्हेट वगैरे, पण प्रायव्हेट नाही अकाउंट. लाईव्ह होतो, बॅक नाही जाता येत. प्रायव्हेट नाही अकाउंट माझं. काय असेल की काय माहिती नाही, पण होत नाही कमेंट. मेसेज आता लाईव्ह नाही दिसत, काय कमेंट दिसत नाही लाईव्ह मध्ये. तर ठीक आहे, जाऊ द्या, त्याला ऑफिसला आल्यावरच बोलू आपण. एकदा भेटू आपण सगळे, समोर समोर भेटू ऑफिसला बी. असं काही नाही, समोर समोर सगळ्यांनी या, तुम्हाला काही संख्येने यायचं तेवढं या. क्वेश्चन मध्ये बघा. हा, क्वेश्चन मध्ये आहेत. आता तर भरपूर आलेत, काहीच कळलं ना, भरपूर आलेले आहेत. पेमेंटचा परतावा कशा पद्धतीने राहील, मुद्द्याला देणार कसं, कमेंट ऑफ दिसतोय. मी तुम्हाला कमेंट वाचून दाखवतो आता कोणाकोणाचे काय काय आल्या. व्याजासहित मिळतील का रक्कम, कमेंट ऑफ आहे. सर, व्याज किती टक्क्याने देणार आणि मुदत किती ठरल्याप्रमाणे देणार आहात का? आहे सर. डोंट वरी सर, आय एम विथ यू. वल्लभचा बर्थडे आला असेल, किती तारीख आहे? 23 सप्टेंबरला आहे वल्लभचा बर्थडे. तोपर्यंत मी येऊन जाईल तिथं. पेमेंटचा परतावा कशा प्रकारे राहील? काही हरकत नाही सर, या तुम्ही, आम्ही तुम्हाला लागेल ते सहकार्य करू. नक्की नक्की सर. आमदार नको नको नको, आमदार वगैरे काही नाही व्हायचं आपल्याला, कोणाला कम्पीट नाही करायचं. हे तुमच्यासारखे गोरगरीब माझ्या पाठीशी, हा मला खूप सपोर्ट आहे. उद्या मी तुम्हाला आताच बोललो, कोण उद्या असेल आज असेल माहिती नाही. आज उद्या मी असेल नसेल, त्यावेळेस तुम्ही सगळे एवढे माझ्यासाठी एक एक असलं जरी डोळ्यात आलं तर ती खूप मोठी कमाई आहे. मला काही आमदार वगैरे काय करायचं म्हणून. प्लीज रिप्लाय सर, प्लीज रिप्लाय. वगैरे ताई, मी आताच कमेंट वाचते तुमची. फक्त मुद्द्याला देणार कसं, कमेंट बॉक्स ऑफ दिसतोय आम्हाला. साई बाबा, आय ट्रस्ट यू, थँक्यू. अमोल मेराटचे पैसे लवकर दे, त्याला खूप गरज आहे. हो दादा, आपण सगळ्यांचे, सगळ्यांनाच गरज आहे दादा, आपण सगळ्यांचे देणार आहे. गुड सर, काळजी घ्या. नक्की सर. ओके सर, व्याजासहित मिळतील का पैसे? श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीमागे आहेत. हो दादा, आता आपण आपण काही सगळ्यांचं चांगलं केलं तर आपलं पण चांगलं होतं ना शेवटी. हेच आहे समाजात, एवढंच आहे. तुम्ही चांगलं करा, चांगलं होईल, वाईट करा, वाईट होईल, याच्या पलीकडे काही नाहीये. फक्त कोणत्या ना कोणत्या मार्गाने होतं, कोणत्या ना कोणत्या हाताने होतं, समजून येत नाही, पण ते होतं. मी आस्तिक माणूस आहे, मी त्या गोष्टीला मानतो. त्यामुळे काय जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. आपण, मी कोणाचं वाईट केलं त्यामुळे माझं बी वाईट होणार नाही. हा, मी वाईट केलं तर मग मला तुम्ही किती सपोर्ट करा, माझं चांगलं होणार नाही हे पण सांगतो. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही मला 2 शिव्या दिल्या, मला वाटला तोही मला लागावा, कारण ती माझ्या डोक्यावर नाही ठेवायचं. उद्या लागण्यापेक्षा आज लागून मी त्यातून बाहेर निघून जाईल. सर, मी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही. हा, आपण ग्रुप तयार करू ताई नवीन. दीदीचे पेमेंट आधी करा, बहिणीचे पेमेंट आधी करा. हा दीदी, नक्की नक्की, आपण प्रयत्न तर पूर्णच पेमेंट करण्याचे करणार आहे सर्वांचे. मी व्हॉट्सअप ग्रुपला मिस यू सर. मी पण मिस करतोय तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला सगळ्यांना सोडून मला काय असं म्हणजे चांगलं वाटत असेल का? तुम्ही माझ्या जागी बसून पहा ना, एवढं मोठं परिवार कोणाचा जर असेल आणि एवढे मोठे लोक रोज तुमच्याशी कनेक्टेड असलं आणि मला कसं चांगलं वाटल? नाही शक्य आहे. मला किती फार कोणी सोन्याचे घासचे खाऊ घालत नाही गोड लागू शकत. कारण कोणी असू दे माझ्या जागी, मी नाही सांगत तुमच्यातला कोणी असू दे, पैशाची गरज माणसाला एका लिमिटेड, अशी लिमिटेड गरज असते स्वतःच्या गरजापुरती. त्याच्या पलीकडे पैशाची व्हॅल्यू झिरो असते माझ्या हिशोबाने. त्यामुळं पैशात किंमत होत नसते या गोष्टीची. पैशाने माणसं विकत भेटत नाही, प्रेम विकत भेटत नाही, कोणाचे आशीर्वाद विकत भेटत नाही. दौलत साबणे, तुमचंच नाव टाकले काय नाही. सर्जांनी आता जे काही पेमेंट घेतले नाही त्यानंतर मी लवकर पेमेंट द्या, हा मुद्दा आहे. हा, यालाच आपण प्रायोरिटी दिलेली आहे, पण त्याच्यात कोणी असं
बाळगू नका की यांनी भेदभाव केला असं काही नाही. मनापासून माफी मागून सांगतो, कोणाला भेदभाव करणार नाही. जसं 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 लवकर देता येते तसे तसे आपण देणार. त्यांनी खरंच काहीच घेतलं नाही त्यांना तर आपण फास्ट प्रायोरिटी देणार आहे. म्हणजे मला थोडंसं कर्तव्य वाटतं. म्हणजे ज्यांनी आतापर्यंत मला मी डबल दिले तीन तीन पट दिले म्हणजे त्यांना देऊन मी उपकार नाही केला. मी आधीपासून सांगतोय फक्त की त्यांना कुठेतरी माझ्यावर विश्वास आलेला आहे की ह्या माणसाने आपल्याला 1 वर्ष दिलेलं आहे म्हणून ते 2 दिवस माझ्यासाठी थांबू शकतात, 8 दिवस थांबू शकतात. ह्याच गोष्टीवर मी फक्त सांगतोय की असं समजू नका की मला माझे 10 लाख होते मला आतापर्यंत 15 लाख दिलेत म्हणून हा माझे पैसे लेट देतोय आणि त्यांना अजून काही दिवस त्यांच्या हाती देतोय मग मला नंतर देईल का नाही अशातलं काही भाग नाही. तुमचे हे पैसे आहेत माझा माझा शब्द तुम्हाला गेला होता ते शब्दच माझ्यासाठी सर्व काही आहे. त्यामुळं मी तुमच्यावर उपकार करतो असं नाही फक्त की फक्त ह्याच अँगलने मी तुम्हाला मागं ठेवल की तुम्ही मी तुम्हाला दिलेले आहे म्हणजे तुम्ही ते तुमच्या हाताने घेतलेले म्हणून तुम्हाला तेवढा विश्वास माझ्यापर्यंत आलेला आहे की ह्या माणसाने आपल्याला आतापर्यंत एवढे दिवस दिले तर हा आपल्याला पुढे नक्की देईल. आणि ज्या माणसाने 1 रुपया घेतलेला नाही का त्याला विश्वास ठेवायला थोडं जवळ जातं. किती आपण म्हटलं तरी तुमच्यात आणि त्याच्यात बदल आहे. विश्वासार्हता त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त असणार आहे म्हणून आपण त्या लोकांना प्रेफर देणार आहे. बाकी काही नाहीये. मी तुमच्यावर एकही उपकार केलेला नाही. मी कधीच म्हणणार नाही तुम्हाला. उलट तुम्ही माझ्यासाठी थांबताय ते उपकाराची परतफेड माझ्या ह्या जन्मात झाली मी नक्की करू. हा खूप आवडला मला मुद्दा हा. जर माझी काही गरज वाटली तर मला बोलवा केतन सर. नक्की तुमची गरज लागणार आहे तुम्हाला मी हक्काने बोलवणार आहे सर. तुमचा नंबर द्या. माझा नंबर आहे ना सर सगळीकडे. मी थोडा वेळ करतोय चालू आता. कमेंट नाही करायचं. शांततापूर्वक नियोजन करून सर्वांना पैसे वाटप करा. नक्की सर नक्की. संदीप सर नक्की शांततापूर्वक नियोजन करू. आता मी हायपर होणार नाही. कोणी मला किती त्रास दिला तरी मी हायपर नाही होणार. कारण मध्ये मी पण थोडा डिप्रेशन मध्ये गेलो होतो. आता मी नाही जाणार. सर्व करणार आहात. परत ऑफिस चालू राहील. ऑफिस चालू राहील दादा. ऑफिस वर्किंग डेला सगळ्या चालू राहील आपल्या अगोदरच्या प्रमाणे. हा फक्त कोणाचा आपण मध्ये मला खरोखर आता तुम्हाला अतिशक्ती वाटेल किंवा काय वाटेल खरं वाटणं खोटं वाटणं काय असेल ते की मध्ये मला बऱ्याच जण फोन करतो की आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची वगैरे तर आपण इन्व्हेस्टमेंट वगैरे तसं चोरून लपून कशाही प्रकारे कशाही घेतले जाणार नाही. फक्त मला तुमचे पैसे परत करायचे ऑफिस पैसे परत करण्यासाठी चालू राहील. कशा आहात मजेत दादा तुमच्या आशीर्वादाने. काय डिटेल्स लागतील डिटेल मी तुम्हाला सांगतो. तुमच्याकडच्या सर्व पावत्या तुमचे ज्या नावाने पैसे आहेत त्या नावाने आधार कार्ड पॅन कार्ड आणि 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर. आणि जर तुम्ही ऑनलाईन मला पैसे दिले असेल तर ज्या अकाउंटमधून पैसे दिले त्या अकाउंटचं बँकेचा शिक्का मारलेलं स्टेटमेंट त्या एंट्री सहित त्याच्यावर तुमचं नाव पत्ता पूर्ण अकाउंट नंबर सर्व दिसलं पाहिजे. का हा हो सर दादा गुजरात मध्ये आहे. नाव काय हॅलो सर. थँक्यू सर. थँक्यू सर. आम्हाला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. काळजी घ्या नक्की ताई नक्की. भेटेल भेटेल. तर आता आपण मी सांगतो तुम्हाला ह्या मुद्द्यावर पण थोडं तुला कंपनी यूज भेटतात सांगतो. आणि कोणाकडे नंबर असेल सांगतो सांगतो. थँक्यू सर. पैसे नाही नाही दादा पैसे नाही घेत आता पैसे कशाला मग देणार नाही जे देतील त्यांचे घेऊन तरी काय करता मला कुठून तरी कर्जातून कमी करायचंय आता घ्यायचं नाही पण हा कारण हे खूप म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला मला त्रास झाला मग आता नको आहे स्टेटमेंट का देत नाही सर तुमच्या अकाउंटचं स्टेटमेंट कैलास तुझ्या अकाउंटचं स्टेटमेंट माझ्या नाही तुमच्या अकाउंट स्टेटमेंट का देत नाही बरं अर्ज वगैरे करा तुम्ही स्टेटमेंटचा चार्जेस वगैरे असतात काही पण देतात बँक त्यांना विचारा का देत नाही लागतंय म्हणा तसं मी बोलल बँकेमध्ये मी पण बोलतो तसं काही नाही स्ट्रक्चर काय असेल सांगतो मी स्ट्रक्चर पण गणपती बाप्पा मोरया. हा व्हॉट्सअप ग्रुपला अपडेट सांगतो सर मी डॉक्युमेंट सांगतो. व्हेरी गुड साईनाथ थँक्यू. कॉल करतो तुम्हाला सांगतो त्याबद्दल. तुम्हाला लोक सहकार्य करतील. हा खरंच सर म्हणजे लोकांचं खूप सहकार्य आहे म्हणून तुम्ही आज तिथपर्यंत येण्याचं नाही तर याच्या मी तुम्हाला सांगितलं ना एवढ्या मोठ्या याच्यामध्ये कोणीतरी आत्महत्या करून मरून गेलं असतं पण हा तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी इथपर्यंत उभा आहे. 20 तारखेला पेमेंट वाटप सुरू होणार सिस्टीम मध्ये जाऊ शकतात पहिले अजून 8-10 दिवस तरी जाऊ शकतात 15 नाही बरं का पण 7-8 दिवस जाऊ शकतात 4-5 दिवस तरी जाऊ शकतात 15 नाही एवढे दिवस नाही लागणार. कारण ह्या गोष्टीची मला कल्पना नव्हती पण मी एक ऍज अ पेपर साईड करून राहिलो डॉक्युमेंट वगैरे सगळ्या गोष्टी याला जास्त दिवस नाही जाणार आपण याच्यातून टाइम नाही काढणार असं काही कुठं नाही करणार आपण पैसे भेटणार आहे असं काही नाहीये. टाइम काढायचा विषय नाहीये पैसे आपण सुरू कर जेवढे लवकर करता येत पण एवढे 15 दिवस 15 वाडा नाही जाणार इतके दिवस नाही जाणार. ग्रुपला जॉईन नाही मला अपडेट करत नाही ग्रुप तयार करू आहे आपण नवीन
असंच राहा जातील हे दिवस. नक्की दिवस जातात सर, दिवस नक्की जातात. पैसे पूर्ण देणार का सांगतो दादा सर, तुम्ही आला दिवस खूप झाला. थँक्यू सर. हा, शेड्यूल पण सांगतो. म्हणजे तुमचा तोटा होणार असं काही शेड्यूल नाही. पहिलं जे आपण शेड्यूल दिलं होतं त्याच्यात तुमचा आपण अजून काहीतरी प्लस पॉईंट करून कसा फायदा काढता येत करा, पण त्याच्यापेक्षा कमी असं वेगळा काही पर्याय काढणार नाही आपण. पैसे आणि प्रयत्न तर तुमचे पूर्ण पैसे देण्याचा आहे हे पण सांगतो. पण पहिलं जे शेड्यूल ठरवलं होतं त्याच्यापेक्षा मायनस काय होणार आपलं काही नाही पुन्हा सांगा. जर पावती जमा केलेली असेल तर काय करावे लागेल? जमा नेमकं कधी केली होती, काय कोणत्या केसमध्ये केली होती आपण ते बघू. पण जमा केली असेल तर काय अडचण नाही आपल्याकडे असेल ते. कारण कारण तुमची ऍडिशनल डिटेल पण आपल्याकडे आहे, असं काही नाही. सांगा. त्याची काळजी घ्या. पैसे आज काय उद्या येतील. नक्की सर, नक्की. विकास घटका विकास सर. हॅलो. आहे सर. करू ना कॉल मामा. गरज आहे. हो सर, हो. तसं अमाऊंटचं कॅपिंग नाही ठरवलं आपण, मी सांगतो तुम्हाला. बँक बंद पडली आहे. बँक बंद पडली म्हणजे ठीक आहे, एंट्री असेल तर चालेल. असं काही नाही, बंद पडली तर आपण करू काहीतरी, एवढं काही नाही ना. असं काही नाही म्हणजे तुम्हाला काय अडवणं थोडंच करणार मी काय. थँक्यू सर. व्हॉट अबाउट मनी रिफंड बोललो ना सर मी तुम्हाला. आमच्या मला रक्कम जरी मिळाली तर बस आहे. तुमचेच पैसे दादा का नाही मिळणार? नक्की सर. मोठीच्या घर बोलवा. हा, तसं काहीतरी करू. सर्वसामान्यांचा देव माणूस नाही. नाही दादा, देव माणूस नाही, देव आहे म्हणून माणसं आहेत. एकच स्टाम्प पेपर लागेल, एका नावासाठी एकच स्टाम्प पेपर लागेल. तुमची अमाऊंट किती असू द्या, काही असू द्या, फक्त एक स्टाम्प पेपर लागेल. एक नावासाठी एक स्टाम्प पेपर लागेल. पैसे टाकताना काही पैसे कॅश दिले, काही माझ्या अकाउंट वरून टाकले तर काही दुसऱ्याच्या चालेल ना. तुमच्या अकाउंटचं स्टेटमेंट घेऊन या, ज्याच्या अकाउंटवरून टाकले त्याचं पण घेऊन या. काय कोणाचे असू द्या, घेऊन या काय. लव येऊ सर, लय आपल्या भागाचा विकास न घडलाय, लोक गरिबीत बुडाली. नक्की खूप खूप वाईट परिस्थिती झाली. म्हणजे विचार केला तरी टेन्शन येतं, एवढी खतरनाक परिस्थिती झाली आहे भागाचं. म्हणजे काहीच नाही, कल्पना पण नाही करू शकत, एवढं अवघड आहे. रक्कम मिळेल, नक्कीच मिळेल. तुमची रक्कम का नाही मिळणार? तुमच्या जीवात जीव आला. मी तुम्हाला अगोदरपासून सांगत होतो मी जाणार नाही पुढं. सेटिंग चेंज केली काय कळत नाही. लवकरात लवकर येणे नक्कीच. हा, ऑनलाईन रक्कम किती एक रुपया असू द्या तरी पण स्टेटमेंट आणा त्याचं. लिगली लागत. मला तुमच्यावर भरोसा आहे, माझ्यावर तुम्हाला पण लिगली लागत पाहिजे. ठीक आहे, चालेल. बऱ्याचशा कमेंट ते वाचले मी क्वेश्चन बॉक्स मध्ये सगळ्या. तर बऱ्यापैकी लोकांचं आहे की पेमेंट स्ट्रक्चर बद्दल काय आहे, व्याज देणार की मुद्दल देणार की कसं देणार काय देणार. आता हे बघा, मी ठरल्याप्रमाणे एक तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, पैसे उपलब्ध केलेत सगळे. त्याच्यामध्ये आता आपण काय करणार, जसं जसं परिस्थिती येत तसं तसं हँडल करणार. याच्यामध्ये ज्या छोट्या रक्कम येतात आपण पूर्ण देण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण त्याच्यासाठी आपल्याला त्या पुढची सगळी सिस्टम चालवायला पडत नाही. आणि बऱ्यापैकी रक्कम 50,000, 1 लाख आहे, 1.5 लाख आहे, यांच्यासाठी आपल्याला हे पहिले प्रयत्न काय की नंबर ऑफ कस्टमर कमी करणं आणि तुमचे कुठून तरी मला तुमच्या एखादा मुक्त होणं हे याच्यातून कमी करणं. आता याच्यामध्ये असं बी नाही का माझ्याकडे तुम्हाला खूप मुश्किल आहे आणि खूप म्हणजे पूर्ण देऊ शकतो एवढी रक्कम तर माझ्याकडे सध्या नाही, खरी काय सांगायची म्हणजे.
कुठंतरी आपण यातून बाहेर निघू शकतो. थोडा एखादा टप्पा देऊन अजून पुढच्या टप्प्यात काही असं काही तसं काही करू, पण पैसे चालू होतील, प्रत्येकापर्यंत पैसे येतील एवढं तुम्हाला सांगतो. फक्त कसं करता येईल, कसं जसं जसं, आणि प्लस त्याला आपली जनरेशन पण चालू राहणार आहे. मी एकदा तिथं आलो की माझं ट्रेडिंग सिस्टम व्यवस्थित चालू करणार आहे. माझं ट्रेडिंग सिस्टम चालू झालं तर नाही काही म्हटलं तर दिवसाला 10 लाख, 20 लाख, 25 लाख जे काही कमवते तुमच्यामध्ये वाटणार आहे. म्हणजे पैसा तुमच्यापर्यंत येणं चालू होईल हे तुम्हाला सांगतो. कारण कसं आहे, स्ट्रक्चर मी तुम्हाला ते ठरवून दिलं आणि बऱ्यापैकी आहे ना. आता मी ज्यांना तुम्हाला सांगितलं होतं, ज्यांना मी फक्त 25% देणार, काही रकम मी पूर्ण 100% देणार आहे. कमी रकम आहे पूर्ण 100% हे घ्या बाबा. कारण त्या रकमा कमी असतात, ज्यांची खूप मोठ्या रकम आहे, काही नाही मी डायरेक्ट थांबून घेतलंय की मी तुम्हाला 4 महिने 6 महिने अजून काहीच देणार नाही, तुम्हाला थांबावं लागेल. ती रक्कम मला इकडे वापरायला सापडते, ती मी त्याच्यात ऍडिशनल अजून वाढ करू शकतो. ह्या पण गोष्टी आहेत. त्यामुळं तुम्ही अगोदर तुमचे डिटेल्स वगैरे सगळे सबमिट करा. त्याच्यावर मी एकदा बसतो, परत सगळं काय जे स्ट्रक्चर ठरवतो आणि तुमची रक्कम चालू करतो. पण पैसा पूर्ण भेटणार आणि सगळ्याला भेटणार एवढं सांगतो. तुमच्यात कोणाचंही मला म्हणजे असं काही 1 रुपया ठेवायचा नाहीये. सगळ्यांचे पैसे आणि तुमची जी सध्याची घडी थांबलेली आर्थिक घडी, ती आपण परत बरोबर चालू करू. हा, मला एखाद्या कोण वाटलं की मला मी तुमचे पैसे वापरले तर मी तुम्हाला ठीक आहे एवढे देऊन अजून मी तुम्हाला 2 वर्ष सहकार्य करेल. असं आहे तुमच्यासाठी मी कधीपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत काम करायला तयार आहे. माझ्या आजपर्यंत मी 4 वर्ष चालवलं, अजून 4 वर्ष पुढे चालू एवढं शब्द देतो मी तुम्हाला. पण पैसा कोणाचाही ठेवणार नाही. कारण एवढीच एक सिस्टम तुम्हाला सांगतो. आता हा शेवटचा पर्याय उरलेला आहे, एवढीच एक शेवटची सिस्टम चालणार आहे. बाकी दुसरीकडून काही ऑप्शन राहिलेला नाहीये. आणि ना तर तुमच्याकडे काही पर्याय आहे, ना तर माझ्याकडे काही पर्याय आहे. फक्त आता हे तुमच्या सहकार्याने आणि माझ्या सहकार्याने ही सिस्टम चालत आणि तुमच्या हातात 2 रुपये येतील, माझ्याकडून जातील एवढंच तुम्हाला सांगतो. बाकी पेमेंट स्ट्रक्चर बद्दल जास्त सध्या तरी काय बोलू शकत नाही. पैसे चालू होणार एवढं तुम्हाला सांगतो. ऑफिस चालू होणार, सगळं चालू होणार. त्याच्यात काय प्लस मायनस करता येईल तेवढं. थोडंफार काय झालं तर तुम्ही मला सहकार्य करा. म्हणजे पैसे म्हणत नाही, लागलं तर मला फक्त वेळ लागेल. 8 दिवसाचं काम 10 दिवसांनी होईल, असं काय होईल त्याच्यात तुम्ही सहकार्य करा. मी तुम्हाला नक्की सहकार्य करेल. ज्याचे 2 रुपये देण्याचा प्रयत्न आहे, जर एखादा पुढचा मला थांबला तर मी ते 2 ते 3 करतो असं आहे. आणि मोठ्या रकमेने नक्कीच थांबवतात आणि त्यांचं पण सहकार्य आहे, मला ते थांबायला तयार आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल. बाकी काय असं तर आपण ऑफिसला बोलू. 19 तारखेला मी परत एकदा लाईव्ह येऊन तुम्हाला सांगतो. बाकी व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट वगैरे सांगतो. डॉक्युमेंट सगळे रेडी ठेवा, जेणेकरून आपलं 2-4 दिवसामध्ये सगळं आवरेल. दिवसभरात कमीत कमी आपल्या 1000 माणसाची डिटेल आपल्याकडनं घेणं झाली पाहिजे. आणि हा, दुसरी गोष्ट एक सांगायची होती की जे लोक 1,000, 2,000, 5,000 कोटी बोलते, एवढी रक्कम आपल्याला देणं नाही. अर्थभार तुम्हाला सांगतो 100 ते 150 कोटीच्या आसपासची त्या अमाऊंट आहेत. त्याच्यापैकी 70% अमाऊंट असे आहेत का जे मी माझ्या एका शब्दावर थांबवू शकतो. जे माझे एकदम क्लोज माणसं आहेत त्यांना मी डायरेक्ट थांबवू शकतो. 30% रक्कम अमाऊंट मला अर्जंटली देणे. बाकी असं काही नाही आहे की 5,000 आणि 10,000 कोटी एवढं नसतं, एवढे पैसे नसते आणि एवढं कोण देत बी नसतं. हे तुम्हाला सांगतो. बाकी कोणाला कशावर विश्वास ठेवायचा तो तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे, मी आता थांबून घेतो. काय असेल तर 19 तारखेच्या लाईव्ह मध्ये कळवल. बाकी मोबाईल चालू करतोय, उचलून झालं तर उचल, नाही उचलून झालं तर काय राग मानू नका त्याच्यावर. ठीक आहे, चला, थँक्यू, गुड नाईट.